नमस्कार. मी प्राध्यापक अमृतराव काळोखे, प्रकाशक व लेखक, नर्मदा प्रकाशन, मुंबई. क्लुप्त्या व सूत्रे या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पंढरीनाथ राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी पुस्तके तयार केलेली आहेत ती महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत आणि स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती अत्यंत मूलभूत पुस्तके म्हणून स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये गणलेली जातात. याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही इझी एज्युकेशनच्या माध्यमातून प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करत आहोत. त्या परीक्षेचा भाग म्हणूनच आमच्या टीम मार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ ऑडिओ आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ते सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि शिष्यवृत्ती परीक्षांना शिकवणारे शिक्षक यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेऊन विद्यार्थी मित्रांनी स्पर्धा परीक्षेतील यशात आपलं नाव रोवावं ही प्रामाणिक इच्छा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी वसुंधरा भोपळे. प्रेरणा स्कॉलरशिप या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. 8वी NMMS परीक्षेची तयारी करताना इतिहास या विषयाची तयारी कशी करावी या संदर्भामध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. आज आपण या विषयाचा शेवटचा भाग स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काही घटना याबद्दलची माहिती घेणार आहोत. आज आपण प्रत्यक्ष स्वातंत्र्य प्राप्ती आणि त्यानंतरच्या काही घटना याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर आपला 12वा पाठ आहे स्वातंत्र्य प्राप्ती. या पाठावरती विचारलेले प्रश्न पाहूयात. कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला? म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या संसदेमध्ये पास झाला आणि मग भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं. पर्याय आहेत पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर आणि माउंट बॅटन. याचं उत्तर आहे माउंट बॅटन योजना. आता हे बाकीचे 3 जे अधिकारी आहेत त्यांची त्रिमंत्री योजना म्हणून एक योजना आली होती. त्या त्रिमंत्री योजनेचे हे 3ही सदस्य आहेत. आपल्याला हे जरी माहिती असेल तरी आपण ऑड मॅन आउट करून माउंट बॅटन ह्या पर्यायावरती नक्कीच येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कोणी धरला? तर मुझफ्फर हुसेन, महात्मा गांधी, सिराजुल हसन आणि बॅरिस्टर जिना. याचं उत्तर आहे बॅरिस्टर जिना. मुस्लिम लीगमध्ये फक्त मुस्लिम सदस्यांनाच अधिकार असावा. मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळावरती फक्त मुस्लिम प्रतिनिधींना असावा असा आग्रह बॅरिस्टर जिना यांनी धरला होता आणि याला महात्मा गांधींचा विरोध होता किंवा राष्ट्रीय सभेचा विरोध होता असं आपण म्हणू शकतो. तर हा जो स्वातंत्र्य प्राप्ती ॲक्च्युअल जी स्वातंत्र्य प्राप्तीची प्रोसेस घडली किंवा ज्या घटना घडल्या त्यांचा आपल्या दृष्टीने कालक्रम महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या काही योजना आल्या, ब्रिटिशांनी आता ठरवलं होतं की भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून काहीही गत्यंतर नाही. आपण पाठीमागच्या पाठामध्ये छोडो भारत चळवळ बघितलेली आहे किंवा क्रांतिकारकांची चळवळ बघितलेली आहे. याच्यामुळे ब्रिटिशांच्या नाकी 9 आले होते. त्यामुळे त्यांनी आता ठरवलं होतं की भारताला स्वातंत्र्य देऊया. इतका मोठा राज्यकारभार अचानक सोडून जाताना ब्रिटिशांनी सुद्धा काही टप्प्याटप्प्याने भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता स्वातंत्र्य प्राप्ती या धड्याचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. तर ही पाकिस्तान निर्मितीची कल्पना कोणी मांडली? त्याच्यानंतर मग हे पाकिस्तान हे राज्य व्हावं म्हणून कोणत्या कोणत्या लोकांनी प्रयत्न केले? मुस्लिम लीगनं कोणत्या कोणत्या ठिकाणी स्वतःचा हट्टीपणा तसाच पुढे ठेवला? गांधीजींचं याच्यावरती मत काय होतं? राष्ट्रीय सभेचं मत काय होतं? फाळणी करू नये या विचाराचे गांधीजी होते. मात्र शेवटी मुस्लिम लीगच्या म्हणण्यापुढे काहीच चाललं नाही. त्यामुळे देशाची फाळणी करावी लागली आणि ह्याच्यासाठी मग कसं आहे, फाळणी करता करता मग ब्रिटिशांच्याकडे 3 प्रतिनिधी होते. महत्त्वाचे प्रतिनिधी बघायला गेलं तर एक म्हणजे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी ज्यांना पाकिस्तान वेगळा हवा होता, राष्ट्रीय सभेचे आणि
संपूर्ण भारत एकत्र असावा या म्हणण्याचे काही प्रतिनिधी होते आणि तिसरे म्हणजे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. मग ह्यांच्याबरोबर चर्चा करताना भारताला स्वातंत्र्य देताना कशा पद्धतीने स्वातंत्र्य द्यावं, तर यासाठी 1945 वेव्हेल योजना आली होती. या योजनेमध्येच सिमला परिषद झाली होती. या ठिकाणी सिमला या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या सोबत चर्चा घडवून आणण्यात आली होती. मात्र जो प्रश्न आला होता, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा असा आग्रह बॅरिस्टर जिनांनी या सिमला परिषदेमध्ये धरला होता. तर तो आग्रह कोणी धरला होता असा प्रश्न आला होता. तर हे जे आहे ते वेव्हेल योजनेच्या अंतर्गत ह्या घटना घडल्या होत्या. मग हा वेव्हेल योजना अयशस्वी ठरली. त्यानंतर मग त्रिमंत्री योजना आली. या त्रिमंत्री योजनेमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टेफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर होते. हे तिघं ब्रिटिश मंत्री होते आणि ॲटली ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांचं धोरण होतं की त्यांनी भारताविषयीचे धोरण त्यावेळेला स्पष्ट केलं. या धोरणामध्ये 2 बाबी नमूद होत्या की भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला आणि दुसरं म्हणजे अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेमध्ये हे 3 अधिकारी असल्यामुळे ह्या योजनेला त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं. ही योजना मार्च 1946 आली. मात्र या योजनेमध्ये मुस्लिमांच्या स्वतंत्र राज्याची तरतूद नसल्यामुळे मुस्लिम लीगने या योजनेला पूर्णपणे विरोध केला. 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. मात्र या दिवशी भयंकर हिंसाचार झाला. बंगाल प्रांतात नोआखाली या ठिकाणी झालेल्या हिंसाचारानंतर त्या ठिकाणची परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून महात्मा गांधीजी तत्काळ बंगालमध्ये गेले आणि बंगालमध्ये त्या प्रत्यक्ष कृती दिनाच्या घटनेपासून जे हिंसाचार घडून येत होते, तर हे हिंसाचार पूर्णपणे आटोक्यात आणून तेथील जनतेला धीर देण्यासाठी असं आपण म्हणू शकतो की महात्मा गांधी बंगालमध्येच होते. भारताला जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा महात्मा गांधी बंगालमधील या हिंसेची बळी पडलेल्या जनतेची मदत करण्यासाठी महात्मा गांधी बंगालमध्येच कार्यरत होते. त्याच्यानंतर हंगामी व्हॉइसरॉय वेव्हेल, त्यावेळेला व्हॉइसरॉय असणारे वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली भारतामध्ये आणि या सरकारचे प्रमुख होते पंडित जवाहरलाल नेहरू. पण हे भारताचं हंगामी सरकार जरी स्थापन झालं असलं तरी या सरकारमध्ये सुरुवातीला मुस्लिम लीग सहभागी झाली नाही. नंतर मुस्लिम लीग या हंगामी सरकारमध्ये सहभागी झाली, पण त्यांनी आडमुठेपणाचंच धोरण धरलं आणि ते सरकार पंडित नेहरूंना चालवू दिलं नाही. पुढे मग माउंटबॅटन योजना आली आणि या माउंटबॅटन योजनेमध्येच पाकिस्तानच्या निर्मितीचा सर्वात प्रथम उल्लेख ब्रिटिशांच्याकडून करण्यात आला. म्हणून ही माउंटबॅटन योजना महत्त्वाची आहे. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो कारण पाकिस्तान या राज्याची निर्मिती या माउंटबॅटन योजनेपासून या पाकिस्तान राज्याच्या निर्मितीकडे वाटचाल चालू झाली असं आपण म्हणू शकतो. तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी माउंटबॅटन यांची भारताचे व्हॉइसरॉय म्हणून नेमणूक केली होती. माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय ठरले. त्यानंतर मग 18 जुलै 1947 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला आणि या कायद्यानुसार असं ठरवण्यात आलं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्याबरोबरच संस्थानावरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल आणि संस्थानांना भारत अथवा पाकिस्तानात सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येतील. ह्या 3 तरतुदी आहेत. ह्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी आहेत. म्हणून आपल्या दृष्टीनं या तरतुदी महत्त्वाच्या आहेत. आणि प्रत्यक्ष स्वातंत्र्य आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश भारत सोडून गेले आणि पूर्णपणे भारताचा राज्यकारभार भारतीयांच्या हातामध्ये आला. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतिज्ञा केली. मात्र या मिळालेल्या स्वातंत्र्याला दुःखाची झालर होती, ती म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीची. हा स्वातंत्र्यप्राप्ती घटना अतिशय महत्त्वाची आहे. या घटनेसाठीच आत्तापर्यंतचा जो काही आधुनिक भारताचा इतिहास आहे तेवढा घडलेला आहे. पण ही जी काही स्वातंत्र्यप्राप्तीची घटना आहे
त्या घटनेमध्ये फक्त थोडासा आपल्याला कोणत्या कोणत्या योजना आल्या आणि त्या योजनेमध्ये काय तरतूद होती, मग ती कुणाला मान्य होती, कुणाला मान्य नव्हती आणि कोण कोण सहभागी होते, कोणत्या ठिकाणी झाली, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. तर या टॉपिकवरती आतापर्यंत गेल्या 3 वर्षांच्या मध्ये एकच प्रश्न विचारला आहे, तो आहे दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली. पर्याय आहेत ऑपरेशन पोलो, आझाद हिंद संघ, आझाद गोमंतक आणि तुफान सेना. याचं उत्तर आहे आझाद गोमंतक. बाकीचं ऑपरेशन पोलो काय होतं, आझाद हिंद संघ कोणी स्थापन केला किंवा तुफान सेना कोणी स्थापन केली, याबद्दलची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे तुफान सेना असेल किंवा आझाद हिंद संघ असेल, हे या पाठामध्ये आपल्याला माहिती एखाद्या वेळेस मिळणार नाही. पर्याय मिळताना पाठीमागच्या पाठांचा काहीतरी रेफरन्स या ठिकाणी आहे. मग सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं. या पाठावरती फक्त एकच प्रश्न विचारला आहे, दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली. पर्याय आहेत ऑपरेशन पोलो, आझाद हिंद संघ, आझाद गोमंतक आणि तुफान सेना. उत्तर आहे आझाद गोमंतक. बाकीचे पर्याय आहेत ऑपरेशन पोलो काय होतं किंवा आझाद हिंद संघ कोणी स्थापन केला किंवा तुफान सेना कोणाची होती, याबद्दल आपल्याला या पाठीमागच्या पाठांच्या मध्ये रेफरन्सेस मिळू शकतील. तर हा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती म्हणजे आता स्वातंत्र्य तर मिळालं, ब्रिटिश आपल्या भारतातून निघून गेले, मात्र ब्रिटिश जरी निघून गेले असतील तर भारतामध्ये 600हून अधिक संस्थानं होती. या संस्थानिकांना त्यांनी त्यांच्या मनाच्या मर्जीवरती सोडून गेले होते. त्यांना भारतात समाविष्ट व्हायचं असेल भारतात समाविष्ट होऊ शकतील, किंवा पाकिस्तानात जायचं असेल पाकिस्तानात जाऊ शकतील, किंवा स्वतंत्र राहायचं असेल तरी ते स्वतंत्र राहू शकतील. ब्रिटिश येण्यापूर्वी वेगवेगळ्या राजवाड्यांचं राज्यकारभार आपल्या भारतामध्ये चालत होतं. त्यामुळे त्या भौगोलिक परिसरामध्ये त्या संस्थानिकांचं काम चालू असायचं किंवा संस्थानिक असायचं. म्हणजे आपण कोल्हापूरचं संस्थान, साताऱ्याचं संस्थान, अशी छोटी संस्थानं त्यावेळेला जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले त्यावेळेला 600हून अधिक संस्थानं होती. मग या सगळ्यांना एकत्र घेऊन एकसंध भारत निर्माण करण्याचं मोठं आव्हान आपल्या नेत्यांच्या समोर होतं. आता जवळपास या 600 संस्थानांच्या पैकी सर्व संस्थाने भारतामध्ये किंवा काही संस्थाने पाकिस्तानमध्ये विलीन झालीत, मात्र 3 संस्थानांनी थोडासा भारतीय नेत्यांना प्रतिकार केला. त्यामध्ये जुनागड संस्थान असेल, काश्मीरचं संस्थान असेल किंवा हैदराबादचं संस्थान असेल, या 3 संस्थानांनी भारतामध्ये समाविष्ट होण्यासाठी विरोध केला. मग हे संस्थानांचं विलिनीकरण करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाचं कार्य केलं. त्यांनी सर्व संस्थानिकांना खंबीरपणे कणखरपणे भारतामध्ये विलीन होण्याचं महत्त्व पटवून दिलं. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. तर हे सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी संस्थानिकांच्या पैकी हे जे काही पहिलं जुनागडचं विलिनीकरण फेब्रुवारी 1948 मध्ये घडवून आणलं. आता जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होतं. तेथील प्रजेला भारतात विलीन व्हायचं होतं, मात्र जो राजा होता त्याला पाकिस्तानात विलीन व्हायचं होतं. मग त्या ठिकाणी जनमत घेण्यात आलं आणि प्रजेच्या इच्छेप्रमाणे जुनागड संस्थान जे आहे भारतामध्ये विलीन करण्यात आलं आणि जुनागडचा नवाब पाकिस्तानला निघून गेला. पुढचं जे संस्थान आहे हैदराबाद, तर हे आपल्याला पर्याय आला होता ऑपरेशन पोलो. तर हे ऑपरेशन पोलो जे आहे हैदराबाद संस्थानाला भारतामध्ये विलीन करून घेण्यासाठी जी पोलीस कारवाई केली गेली होती, त्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो असं संबोधण्यात आलं होतं. तर हे हैदराबाद मुक्ती संग्राम, ते हैदराबादमधील जनतेला सुद्धा भारतामध्ये विलीन व्हायचं होतं, मात्र तेथील जो नवाब होता त्याला पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हायचं होतं. आता हैदराबाद हे संस्थान बऱ्यापैकी मोठं संस्थान होतं. त्या ठिकाणी जवळपास 3 भाषां बोलणारे नागरिक एकत्र होते. मराठी भाषिक होते, तेलुगू भाषिक होते, त्याचबरोबर कन्नड भाषिक लोक सुद्धा त्या हैदराबाद संस्थानामध्ये समाविष्ट होते. म्हणजे एवढा मोठा भूभाग होता. आणि भारताच्या मध्यावधीत असणारं हे संस्थान आहे. तेथील नवाब आपण पाकिस्तानामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करत होता,
हे एकसंध भारताचं स्वप्न कुठंतरी भंग पावण्याची चिन्ह दिसत होती. या ठिकाणी मग पोलीस कारवाई करून भारताने नवाबाला शह दिला आणि हे हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करून घेतलं गेलं. त्याच्यानंतरचं जे तिसरं संस्थान आहे काश्मीरचं संस्थान. काश्मीर येथे राजा हरिसिंग हा प्रमुख होता काश्मीर संस्थानाचा. त्याला पाकिस्तानमध्येही जायचं नव्हतं, भारतामध्येही जायचं नव्हतं. त्याला स्वतःचं स्वतंत्र संस्थान तसंच आहे तसेच अधिकार स्वतःचे स्वतंत्र ठेवायचे होते. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानचं म्हणणं होतं की काश्मीर संस्थान पाकिस्तानमध्ये आलं पाहिजे. मग त्यामुळे पाकिस्तानच्या मदतीनं काही अतिरेक्यांनी परत काश्मीरवरती या काश्मीर संस्थानावरती हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यानंतर मात्र या हरिसिंगने भारताकडे मदत मागितली. भारताचं लष्कर त्या ठिकाणी गेलं, त्या अतिरेक्यांना हुसकावून बाहेर लावलं आणि मग हे काश्मीर संस्थान जे आहे ते भारतामध्ये विलीन झालं. अशा प्रकारे हे तीनही संस्थानं जे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सामोपचारानं न येता थोडासा डिले होऊन हळूहळू भारतामध्ये विलीन झाली. बरं, तर ब्रिटिश गेले, संस्थानिकांचा प्रश्न मिटला, तर फ्रान्स आणि पोर्तुगीज अजूनही त्यांच्या वसाहती काही ठिकाणी भारतामध्ये होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फ्रेंच राज्यकर्त्यांनी त्यांच्या वसाहतीमध्ये जनमत बघितलं आणि तेथील जनतेला भारतामध्ये विलीन व्हायचं होतं हे लक्षात आल्यानंतर फ्रेंचांनी आपल्या वसाहतींच्या वरील आपला हक्क सोडला आणि तो हक्क भारतीयांच्याकडे दिला आणि फ्रेंच निघून गेले. पोर्तुगीज मात्र लवकर निघून गेले नाहीत. पोर्तुगीजांचा कब्जा भारतामध्ये गोव्यामध्ये होता. गोवा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या कब्जामध्ये होता. त्यामुळं तेथील गोव्यातील जनतेला मात्र मोठा लढा द्यावा लागला पोर्तुगीजांना हाकलून काढण्यासाठी. याच्यामध्ये डॉक्टर टी.बी. कुन्हा आघाडीवरती होते. त्यांनी गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली. त्यांच्याबरोबर डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील किंवा मग आझाद गोमंतक दल स्थापन करण्यात आलं होतं. ते दादरा आणि नगर हवेलीच्या मुक्तीसाठी. गोव्याबरोबरच दादरा नगर हवेली या ठिकाणी सुद्धा पोर्तुगीजांचा कब्जा होता. तर या ठिकाणी गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली 1954 साली. गोव्यातील लोकांनी पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी मोठा लढा दिला आणि या लढ्याला भारत सरकारने 1961 साली लष्करी मदत केली आणि 1961 मध्ये मात्र पोर्तुगीजांना बाहेर हाकलून देण्यामध्ये भारत सरकारला यश मिळालं आणि जवळपास संपूर्ण भारताचा प्रदेश स्वतंत्र झाला असं आपण म्हणू शकतो. आणि आता सगळ्यात शेवटचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळ झालेली आहे. मग मराठी भाषिक प्रांत किंवा भाषावार प्रांतरचना ह्याच्या संदर्भामध्ये एक चळवळ झालेली आहे. हा आपल्याला पुढच्या पाठामध्ये माहिती मिळेल. तो आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, हे आपल्या पाठाचं नाव आहे. तर ह्याच्यावरती विचारलेले प्रश्न बघूयात आपण अगोदर. प्रश्न सोपे आहेत. पहिला प्रश्न आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली? पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण. याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आपलं राज्य जर एखाद्या राज्याची निर्मिती होत असेल तर त्याची घोषणा कोणी केली? आपल्या देशाचं स्वातंत्र्य माउंटबॅटन योजना झाली, ते महत्त्वाचं होतं. पहिले पंतप्रधान कोण होते ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तसंच हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीची घोषणा केली, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर पुढचं, नागपूर करारामध्ये 1956च्या संविधानातील दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) नुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही? आता नागपूर करार जो झाला 1956 मध्ये, त्याच्यामध्ये काही अटी होत्या, त्यापैकी कोणत्या अटीचा समावेश नाही असा पर्याय आहे. हा करार महत्वाचा आहे. पर्याय आहेत विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन नागपूरला घेणे. तर याचा समावेश नसणारी अट आहे विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी. तर विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी ही अट नसून विकास कार्यासाठी समन्यायी निधीची हमी दिली होती. अतिरिक्त निधी हा वेगळा आणि समन्यायी निधी हा वेगळा झाला. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं बघायला गेलं तर हा तुमच्या दृष्टीने थोडासा अवघड आहे. शब्दांचा खेळ करून प्रश्न विचारलेला आहे.
त्यामुळे या अटी जशाच्या तशा आपल्याला तोंडपाठच असायला पाहिजेत, कारण हा नागपूर करार आपल्याला महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. एवढ्याच साठी आहे की त्यावेळेला एखाद्या वेळेस विदर्भ वेगळा व्हावा अशी काहीतरी मागणी असो त्या लोकांची होती, कारण महाराष्ट्राचा प्रदेश बघायला गेलं तर क्षेत्रफळानुसार नागपूर विदर्भाचा प्रदेश पूर्ण वेगळा पडून जाईल आणि त्यांना वेगळे पण वाटू नये म्हणून नागपूरसाठी ह्या काही वेगळ्या अटी घालण्यात आल्या आणि मग त्याच्यानंतर हा विदर्भ आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव डॅश डॅश यांनी मुंबई महापालिकेत मांडला. आता एखादा ठराव झाला तर तो कोणी मांडला आणि त्याच्यातलं आउटपुट काय आहे, अटी कोणत्या होत्या, कोणता करार झाला, कोणत्या साली झाला, याच्यावरती आपल्याला प्रश्नांची सवय झाली आहे. याचे पर्याय आहेत आचार्य अत्रे, सेनापती बापट, शंकरराव देव आणि SM जोशी. तर हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मांडला होता. आता या पाठामध्ये प्रश्न विचारले जाताना संयुक्त महाराष्ट्र परिषद निर्माण करण्यात आली होती आणि याच्यामध्ये मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक, मराठवाडा आणि गोमांतक या मराठी भाषिक भागांचा समावेश असणारा मराठी भाषिक प्रांत करावा असा ठराव शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली असा ठराव करण्यात आला होता. हा ठराव जो आहे किंवा महाराष्ट्र एकीकरण परिषद आहे 28 जुलै 1946 स्थापन झाली. त्याच्यानंतर एक दार कमिशन आलं 17 जून 1947. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कालानुक्रम लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र एकीकरण परिषद, त्याच्यानंतर दार कमिशन, त्याच्यानंतर पुढे JVP समिती असेल, JVP समिती किंवा त्रिसदस्यीय समिती. याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, पट्टाभी सीतारामय्या होते. या 3 सदस्यांची समिती असल्यामुळे तिला JVP समिती असं म्हटलं जात होतं. तर यांच्यामध्ये कालानुक्रम लावण्यासाठी येऊ शकेल. तर सुरुवातीला महाराष्ट्र एकीकरण परिषद स्थापन झाली, त्याच्यानंतर दार कमिशन आलं. हा संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्यासाठी. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी भाषिक जनता ज्या ज्या प्रांतामध्ये होती ती सगळी एकत्र करून एक महाराष्ट्र बनवावा अशी या महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती. मात्र केंद्रीय नेत्यांचं असं म्हणणं होतं की हे महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य बनवलं जावं. मग त्याच्यामध्ये गुजरातचा काही भाग असेल आणि महाराष्ट्राचा काही भाग असेल. तर हे द्विभाषिक राज्याला महाराष्ट्रातील जनतेचा विरोध होता असं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी मग काही टप्प्याटप्प्याने काही कमिशन आले, समित्या बसल्या गेल्या, ह्या समित्यांचा अभ्यास अहवाल आला आणि त्याच्याप्रमाणे मग चाललं होतं. मुळात द्विभाषिक महाराष्ट्र राज्य थोड्या काळासाठी निर्माण पण झालं, पण ते द्विभाषिक राज्यांच्या नंतर ज्या पहिल्याच निवडणुका झाल्या त्या पहिल्याच निवडणुकांच्या मध्ये महाराष्ट्र एकीकरण परिषदेला जास्त मते मिळाली आणि त्याच्यामुळे जनतेचं मत सुद्धा समजून आलं की जनतेला हे असं नको आहे. महाराष्ट्र एकीकरण परिषदेला जास्त मतं मिळाली, तिचे जास्त उमेदवार निवडून आल्यामुळे मग हळूहळू केंद्राचं सुद्धा असं म्हणणं आलं की हा जो संयुक्त महाराष्ट्र आहे किंवा संयुक्त महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आपण मराठी भाषिक प्रांताचा महाराष्ट्र आहे तो निर्माण करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये राज्य पुनर्रचना आयोग आहे, न्यायमूर्ती S फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली आहे. तो 29 डिसेंबर 1953 आला. म्हणजे कालानुक्रमामध्ये या घटना आपल्याला नक्कीच पुढच्या वेळेला आपण प्रश्न अपेक्षित आहे हे विचारलंच जाऊ शकेल की फाजल अली कमिशन असेल किंवा राज्य पुनर्रचना आयोग विचारतील, दार कमिशन विचारतील, त्रिसदस्यीय गट कोणता होता किंवा त्या 3 सदस्य कोणते होते ह्याच्यावरती प्रश्न नक्की विचारू शकतील. पुढे आहे नागपूर करार 1953 झाला आणि त्याच्या अटी कोणत्या आहेत. त्या अटींच्या वरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, तरी आपल्याला त्या अटी पाठ असणं गरजेचं आहे. मात्र पुढे गेल्यानंतर काय आहे की मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू होता. मराठी भाषिकांचा एक प्रांत व्हावा, त्याच्यानंतर मुंबई गुजरातमध्ये जावी का महाराष्ट्रामध्ये यावी याच्यासाठी वाद चालू होता. आणि मुंबई हे बेट आहे, ते महाराष्ट्राचं बेट आहे आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे यासाठी जनतेचा लढा चालू होता. आणि मग मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र ठराव SM जोशी यांनी 7 नोव्हेंबर 1955 मांडला.
म्हणजे विदर्भ पण महाराष्ट्रामध्ये पाहिजे, मराठवाड्यामधला जो मराठी भाषिक प्रांत आहे तो आणि मुंबई यांच्यासह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव एस.एम. जोशींनी 7 नोव्हेंबर 1955ला मांडला. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की एखादा ठराव कोणी मांडला आणि कोणत्या वर्षी मांडला किंवा कोणत्या तारखेला मांडला, ह्या महत्त्वाच्या घटना आहेत. आणि हा जो ठराव मांडला तो ज्या ठिकाणी झाला, ती जी सभा झाली त्या सभेचे अध्यक्ष होते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. आपण याच्यापूर्वी श्रीपाद अमृत डांगे यांच्या साम्यवादी पक्षाबद्दलची माहिती बघितलेली आहे किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. मग पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना फेब्रुवारी 1956 मध्ये पुणे येथे झाली. मग या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे, पुन्हा उपाध्यक्ष होते डॉक्टर त्र्यरा नरवणे आणि सचिव होते एस.एम. जोशी. मात्र केंद्राने या सगळ्यांच्या ठरावामधून द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापन केलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. पण जनतेला हे द्विभाषिक राज्य मान्य नसल्यामुळे जनतेनं पुन्हा संघर्ष चालू ठेवला. मग या संघर्षामध्ये पुन्हा सरकार आणि जनता यांच्यामध्ये चकमकी होणं चालू झालं. आणि या काळामध्ये हे जे आंदोलन आहे, शेवटी सगळ्या संयुक्त महाराष्ट्र समितीने पंडित नेहरू प्रतापगडावरती येणार होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी. तर त्यांच्यासमोर मोठा मोर्चा नेला आणि पंडित नेहरूंच्या समोर मोर्चा नेऊन आपलं म्हणणं मांडलं आणि संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याच्याबद्दल ठाम मत. आणि हा मोठा मोर्चा होता. मग हळूहळू केंद्राच्याही लक्षात आलं, पंडित नेहरूंच्याही त्यावेळेला पंतप्रधान होते त्यांच्याही हे लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्र केलाच पाहिजे. लोकांच्या मागणीच्या पुढे आपला हट्ट करणं बरोबर नव्हे. म्हणून मग संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाला यश आलं असं आपण म्हणू शकतो. आणि जे मुंबई राज्य निर्माण झालं होतं तर ते मुंबई पुनर्रचना कायदा एप्रिल 1960ला करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्याची घोषणा 1 मे 1960 रोजी पंडित नेहरू यांनी केली आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ठरले. आता यामध्ये मराठी वृत्तपत्र आणि शाहिरांची कामगिरी झाली. जनतेमध्ये या जन आंदोलनांची संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची माहिती वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या मधून पोहोचत होती. त्याच्यामध्ये प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशी वृत्तपत्रे आघाडीवरती होती. आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांनी मावळ्या या टोपण नावाने व्यंगचित्रे काढून जन आंदोलन व्यापक बनवलं होतं. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि याचबरोबर शाहिरांचं काम सुद्धा महत्त्वाचं होतं. त्यांनी वेगवेगळ्या शाहिऱ्या पोवाडे रचून पोवाड्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये प्रबोधन घडवून आणलं. हा त्यांचं शाहिरांचं लेखन किंवा पोवाडे हा आपल्या इतिहासाच्या साधनांचा भाग आहे. याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, शाहीर द.ना. गवाणकर असतील. त्यांनी आपल्या लेखणीतून जनजागृती केली. अण्णाभाऊ साठेंची माझी मैना गावाकडे राहिली ही शाहिरी म्हणू आपण किंवा लावणी म्हणू, ही त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगानं लिहिलेली होती. आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र करताना बेळगाव, कारवार हे भाग सुद्धा महाराष्ट्रामध्ये यावेत म्हणून प्रयत्न चालले होते. पण त्या लढ्याला अपयश आलं. म्हणून मग हे बेळगाव महाराष्ट्रामध्ये येऊ शकलं नाही. म्हणून हे अण्णाभाऊ साठेंनी केलेली शाहिरी होती किंवा लावणी होती आपण असं म्हणू शकू. तर ती त्यावेळेला बरीच गाजली होती. तर अशा प्रकारे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करण्यात आलं. गोवामुक्ती लढा देण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र होऊन आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. अशा प्रकारे हा आपला आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणीच संपत आहे. आणि आपण पुढील व्हिडिओमधून नागरिकशास्त्र, भूगोल या विषयांच्या बद्दलची NMMS परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती बघणार आहोत. आमच्या ई-लर्निंग संदर्भातील विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रेरणा स्कॉलरशिप या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.